नमस्कार. असं वाटतं बहुतेक काँग्रेसला जाग आलेली आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सकपाळ या तसं पाहिलं तर एका अतिशय नवख्या अशा व्यक्तीची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. एकूणच नाना पटोले जे पूर्वाश्रमीचे पहिले काँग्रेसमध्ये नंतर भाजपचे खासदार झालेले आणि नंतर मग नरेंद्र मोदींशी आव्हान वगैरे देऊन बाहेर पडलेले असे, त्यांची 4 वर्षाची कारकीर्द त्यांनी कसं एक शरद पवारांशी पंगा घेतला. अनेक वेळा असं वाटायचं की हे काँग्रेसच्या भल्यासाठी आलेत की काय आले आहेत, अशा प्रकारची त्यांची एक वादग्रस्त कारकीर्द होती. अशोक चव्हाण त्याच्या आधीचे ते आले आणि एका खासदारकी करता भाजपमध्ये गेले. अशा परिस्थितीत या राजकीय परिवाराला दूर करत, म्हणजे अमित देशमुख म्हणा, बंटी सतेज पाटील म्हणा किंवा विश्वजित कदम, या तिघांची नावं होती प्रदेशाध्यक्षपदासाठी शर्यतीत. पण या तिघांनाही दूर सारत बुलढाणा जिल्ह्यात एका मतदारसंघाचे 2014 ते 2019 एक टर्म आमदार राहिलेले हर्षवर्धन सकपाळ यांना नियुक्त करून एक प्रकारे काँग्रेस हायकमांडनी असा एक मेसेज दिलेला आहे सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याला की एक लक्षात ठेवा, आम्ही केवळ पारिवारिक लोकांच्याचकडे किंवा इन्फ्लुएन्शियल लोकांच्याचकडे पाहू असं नाही, तर तळागाळातल्या सरपंच पदापासून वरपर्यंत पोचलेल्या सकपाळ यांच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा प्रदेशाध्यक्षाचा मान मिळू शकतो आणि ते घडलेलं आहे. 3 वर्षाचं एक पहिली टर्म असते, त्याच्यामुळे 2028 पर्यंत ही त्यांची टर्म असेल. या काळात एक स्थानिक जे काही जिल्हा परिषद वगैरेच्या निवडणुका असतात त्या सोडल्या तर बाकी तशी कोणती मोठी अशी निवडणूक नाही. त्याच्यामुळे मुळात पक्ष बांधणी कशी करतात सकपाळ याच्यावर फार महत्त्व राहील. आणि मला असं वाटतं ही त्यांची ॲसिड टेस्ट असेल, कारण ही जर का त्यांनी पास केली तर कदाचित 2028-29ला निवडणूक आहे, कदाचित 28ला नवीन अध्यक्ष न येता त्यांच्याचकडे जबाबदारी राहील. हा एक. आणि दुसरं एक, त्यांनी ही ॲसिड टेस्ट कशा प्रकारे केली. राष्ट्रवादी जे माझ्या दृष्टीने शरद पवार हयात आहेत तोपर्यंतच अस्तित्वात राहील, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांना पर्याय नसेल. तीच अवस्था एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या गटाची सुद्धा राहील, त्यांना सुद्धा भाजपशिवाय दुसरा पर्याय नसेल. आणि एक प्रकारे 2029ला भाजप आणि काँग्रेस आणि त्यामानाने वीक होत गेलेली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना असे 3 पक्ष राहतील असं माझं मत आहे सध्या तरी. आता या परिस्थितीत काँग्रेसला ताकदवान करण्याचं काम हे अर्थात प्रदेशाध्यक्ष म्हणून सकपाळ यांचं राहील. ते कसं करतात हे पाहणं महत्त्वाचं. तुर्तास इतकेच. धन्यवाद. आपण माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.